नाहीच का मग? दूध लावून गाय घेऊन कुठे चालला? अहो आबा मी या दुधाच्या धंद्याला पुरा कटाळोय. त्यांना मग आणायची, कुट्टी करायची, खायला पाणी खुराक करायचं आणि ते सगळं करून नीट गाय दूध बी द्यायना. आपण तरी काय करायचं? आपलं नशीबच फुटकं. इतकी दुधाची गाय बघून आले निध आलो कमी पडली. मग काय तर आपण यांना किलो किलो खुराक घालतो तर नीट खुराकाचे पैसे निघणार. म्हणून मी ही आणि तिकडे बांधलेल्या अख्ख्या गाय ऐकून येणार आहे. अहो आबा कमून गाय ऐकायच्या म्हणतात तुम्ही? अहो काय सांगू तुम्हाला, गायला टाइम टू टाइम खुराक पाणी करतो तरी नीट ह्या दूध द्यायना तर फेट लागा ना. अहो मग एवढ्या गोष्टीसाठी कुठे गाय विकत असेल तर तुम्ही चांगल्या क्वालिटीचा खुराक घाला की. बरं मग कुठून आणायचं खुराक? अरे ह्या दुकानाचं नाव आहे गणेश पशु खाद्य. होय, मी तुम्हाला गाडीत बसून ह्या कुडालच्या दुकानात आणलंय. अरे या दुकानाचा पत्ता आहे मायजळगाव, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर. चला तुला अजून दाखवतो. ही बघ, यांच्याकडे गायींच्या खुराकापासून तर मॅट पर्यंत सगळ्या वस्तू येतात. हा होय. अहो पण तुमच्याकडे किती प्रकारचा खुराक आहे? हे बघा, आमच्याकडं शेंगदाणा पेंड, भुसा, गोळी, सरकी, त्याचबरोबर दूध वाढीसाठी आपण पावडर पण ठेवली आहे. आणि इथं फक्त पशु खाद्यच नाही तर गहू, बाजरी, ज्वारी भेटते, ती पण होलसेल दरात. अरे मग बरं आहे राव, एकाच जागावर सगळं भेटतंय. अरे पण दुधाला चांगला रिझल्ट भेटेल ना? जेव्हापासून मी इथून खुराक नेतो ना तेव्हापासून दुधाला चांगला रिझल्ट आलाय. हा, आणि एवढंच नाही, यांचा माल तालुक्यातच नाही तर जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा विकतो.